तर सामन्याकडे आपण थोड्याच वेळात वळणार आहोत. नवी मुंबई 11 विरुद्ध रायगड 11 या मॅच साठी पुरस्कर्ते आहेत आदरणीय चांगलं क्षेत्ररक्षण विश्वनाथ सावंत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. विश्वनाथ सावंत उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये मुकेश म्हात्रे ठरतात. रामकृष्ण म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यावा. रामकृष्ण म्हात्रे आणि यानंतर या स्पर्धेचा मालिकावीर सर्वोच्च मान जातोय दशरथ पाटील यांना. विश्वनाथ भगत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मालिकावीर या स्पर्धेमध्ये दशरथ पाटील यांचा सन्मान करावा. सर्वप्रथम उत्कृष्ट फलंदाज मुकेश म्हात्रे यांचा सन्मान इथे होईल आणि या स्पर्धेचा मालिकावीर यानंतर दशरथ पाटील ठरलात त्यांचा सन्मान इथे केला जाईल. वेलप्लेट मुकेश, खूप चांगला खेळ तुम्ही केलात. IPL इच्छापूर्ती प्रीमियर लीग आपल्या हक्काचं व्यासपीठ 30,000 आणि 15,000 पारितोषिक होतं. खूप चांगला खेळ सर्व संघाने केला. फलंदाज ठरलाय मुकेश म्हात्रे आणि मालिकावीर दशरथ पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय विश्वनाथ भगत यांना. आपल्या शुभ हस्ते आपण दशरथ पाटील यांचा सन्मान करावा. ओट कॉमेंट्री बॉक्स ऐकूया नरेश डोमे सरांना. धन्यवाद. क्रिकेटचा अद्भुत थरार या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे एक्झिबिशन मॅचच्या निमित्तानं. हा प्रदर्शनीय सामना या स्पर्धेमध्ये महत्त्व जरी नसलं तरी प्रेक्षकांची उत्कंठा या सामन्याकडे लागून राहिलेली. नवी मुंबई विरुद्ध रायगड. पहिलं षटक सुरू आहे मैदानामध्ये. 3 धावा रायगड संघाच्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज गंगा इथे पहिला बळी त्यानं टिपला पहिल्या षटकामध्ये. बारक्या कांबळे 1 धावसंख्येवरती खेळेल तर सुमित डोंगरे 1 धावसंख्येवरती मैदानामध्ये नाबाद आहे स्ट्राईक एंडला. गंगाचा चेंडू गंगाने पहिल्या षटकामध्ये एक चांगलं यश मिळवून दिलेलं असताना सामना सुरूच आहे. सातत्यानंच प्रेक्षकांच्या चर्चेचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू या मॅचेस राहिलेला आहे. चेंडू आकाशामध्ये उंच लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. हो तिथे चेंडू जमिनीवरती पडतोय सीमारेषेबाहेर जातोय. खणखणीत पॉवरफुल धडाकेबाद चौकार. पहिल्या चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये एक प्रचंड आक्रमक फलंदाजी या ठिकाणी पाहायचं. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू चढवला. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत अडवला. तिथे 2 धावा. एक चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये बारक्या कांबळे आणि सुमित डोंगरे या दोघांमध्ये बघायला मिळतं. विशेषतः सुमित डोंगरे समोर इथे रायगड संघाला कसं कोंडीत पकडले हे आपण बघूया. हा पुढचा चेंडू यावेळेस अप्रतिम भन्नाट वेग तेज तर्राट वेगाने टाकलेला हा चेंडू गुडले स्पॉट वरती पडला. उजव्या यष्टीला वळसा घालून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. धाव मिळणार नाही. धाव फलकावरती आहे 10 धावा. गोलंदाज विकी भोईर गोलंदाजी मार्क वरती. नवी मुंबईचा हा एक तोफखाना इथे मैदानामध्ये धडाडतो आहे. तोफांना उत्तर द्यायचं कसं हा प्रश्न नक्कीच पडू शकतो. पाहूयात स्ट्राईक एंडला बारक्या कांबळे. यावेळेस अप्रतिम पुन्हा एकदा फुल लेनचा हा चेंडू समोर पडला आणि यष्टीरक्षकाकडे पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. खरं तर रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये इतक्या भन्नाट प्रत्युत्तर देण्यासाठी बारक्या कांबळे सुद्धा आपण म्हणू शकतो की दिवसा डोळ्यासमोर तारे चमकले, दिवसा काजवे चमकले, पण रात्रीचं काय. इथे तर प्रकाश झोत आहेत परंतु हा झगमगाट आणि गोलंदाजी कौतुक करायला पाहिजे विकी भोईरचं. उजव्या हाताने उर्दू विकेट. यावेळेस स्क्वेअर लेगला खणखणीत आणि सनसनीत सुपरसॉनिक षटकार.
बघतील रिप्ले मध्ये हा पॉलीवरती इनसाइड आउट खेळला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर आपण बघितलं या 4 धावांबरोबर धावफलक 20 वरती पोहोचलोय पुन्हा एकदा वरची कड चेंडूने घेतली आणि चेंडू सीमारेषा पार 4 धावा चेंडू गेला पुन्हा एकदा बाउन्सर यावेळेस वाईडचा इशारा एक अति गोलंदाज सांगू शकत नाही यावेळेस बाहेरची कड ओहो चेंडूने स्पीड पकडलं होतं तिथं दिशा बदलली होती आणि चेंडू अडवला गेला 2 धावा इथे मिळतील बारक्या कांबळेला धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपला तब्बल 27 धावा एक चांगली सुरुवात आपण इथे पाहतोय विश्वनाथ सावंत साहेब आपल्या मंचावर उपस्थित आहेत त्यांचा सन्मान आम्ही करतोय या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने विश्वनाथ सावंत साहेबांचा सन्मान इथे केला जातोय गंगाचा हा चेंडू फुल लेनचा शॉट एक्स्ट्रा कव्हर चेंडू क्षेत्ररक्षक समोर एष्ट्या तर उद्ध्वस्त होत आहेत परंतु अतिशय वेगवान दौड अखेर पूर्ण होते एक धाव प्रयत्नाची पराकाष्ठा केल्यानंतर यश नक्कीच मिळतं धावफलक 1 ने पुढे सरसावेल 28 धावा आणि त्या जातकुळीतला फलंदाज आहे बारक्या कांबळे एक बाउन्सर वरती तेज तर्राट शॉट डीप विकेट सीमारेषे बाहेर षटकार खेळ आपल्याला इथे बघायला मिळेल तुम्हाला अलका तिकीट घेऊन चित्रपट बघितले तसं आहे बारक्या कांबळेचा खेळ पहा एक अप्रतिम शॉट बॅकफुट वरून ड्राइव्ह केला चेंडूला जमिनी समांतर लॉंग ऑन सीमारेषेवरून फेक येईल 2 धावा बारक्या कांबळेला रायगड विरुद्ध नवी मुंबई असा रंगलेला हा सामना बारक्या कांबळे इथे फटक्यांच्या फैरी झाडतोय धावफलकावरती 36 धावा बारक्या कांबळे 21 धावसंख्येवरती नाबाद 12 चेंडू मध्ये गोलंदाज गंगा परत एकदा गोलंदाजी मार्कवर असं असतं बऱ्याच वेळा विरोधी पक्षनेते आणि नवी मुंबई काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते माननीय दशरथजी सीताराम भगत यांचं आगमन झालेलं आहे नवी मुंबईची आण बाण आणि शान काँग्रेसचा अभिमान वाशीकरांचा अभिमान वाशी गावचा अभिमान दशरथजी भगत यांचं आगमन झालेलं आहे मंचावरती त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या कार्यकुशलतेतून साकारलेला हा करंडक अर्थात स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2019 भगत परिवार आणि वाशीगाव यांचं अतूट नातं आहे गेले अनेक वर्ष समाजकारणाच्या माध्यमातून अनेक कुटुंब अनेक संसार या भगत परिवारानं उभं केलेले आहेत आणि वाशी ग्रामस्थांचं देखील आहे 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक सुरू असताना यावेळेस गुडलेन स्पॉट वरती चेंडू टाकला अक्रॉस द बॅट खेळला मिड विकेटला लॉंग ऑनला तिथे फेक येते फेक पहा ओहो थोडासा उशीर आणि 2 धावा पूर्ण सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मानो हिरन भाग रहे विकेट को बीचों बीच मानो खरगोश की तेजी 2 धावा इथे धावफलकावरती 43 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये रायगड 27 नाबाद 16 चेंडू बारक्या कांबळे ऑन स्ट्राइक डाव्या हाताने राऊंड द विकेट रिव्हर्स पुल पॉवरफुल चौकार आदर
मागची कलाकुसर बारक्या कांबळेच्या बॅट मधून पुन्हा एकदा षटकार. तर आपण त्याला पाहत होतो, फटक्यांची आरास तो मांडत. भरत शिंदे वाशीगाव घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर गोलंदाज. उजव्या हाताने उर्दू विकेट, लोअर फुल टॉस, मिड विकेटला गॅप तिथे मिळतोय का? क्षेत्ररक्षक समोर एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. अप्रतिम थ्रो होता परंतु 2 धावांपासून अडवू शकले नाहीत आणि या 2 धावांबरोबर धावफलकावरती आहेत 55 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बारक्या कांबळे परत एकदा स्ट्राइक एंड वरती. भरत शिंदेचा सामना यावेळेस पाहायचंय अपील आणि बोट आकाशाकडे. फलंदाज बाद सुमित दोंगडे. मॅच असली तरी देखील एक तापलेलं वातावरण बघायला मिळेल. यावेळेस बॅटची कट घेऊन चेंडू कव्हर पॉइंट सीमारेषेकडे जाईल. 2 धावा येवाना, तिसऱ्या धावेला प्रयत्न करायचा आहे. कदाचित विशाल जितेकरला बलिदान करावं लागेल. बाद विशाल जितेकर तर बारक्या कांबळे ऑन स्ट्राइक. परंतु एकदा का बॅट वरती चेंडू मिडल व्हायला लागला त्यानंतर बारक्या कांबळेचा दरारा आणि दहशत आपण पाहिली. भरत शिंदेचा हा एक अफलातून चेंडू होता. फुल लेनचा चेंडू टाकला होता उजव्याच्या बाहेर. बारक्या कांबळेच्या बॅटमध्ये येऊ शकत नाही. निर्धाव चेंडू असेल. धावफलकावरती 57 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये रायगड विजयासाठी. पाहूया आव्हान कसं असेल, परंतु ते 57 पेक्षा किती पुढे जातं हे बघायचं. शेवटचे 2 चेंडू बारक्या कांबळेसाठी भरत शिंदे टाकेल. सामना प्रदर्श ओहो आणि क्लीन बोल्ड. बारक्या कांबळे बाद. मोबदल्यामध्ये 5व्या षटकातील अगदी शेवटचा चेंडू आता टाकायचा आहे भरत शिंदेला. याच गावचा वाशीगावचा खेळाडू, वाशीगावचा अभिमान भरत शिंदे. वाह वाह, अप्रतिम टाकलेला हा चेंडू. इथे पुन्हा एकदा धावबादची संधी आणि 5वा फलंदाज बाद. या षटकामध्ये भरत शिंदेने फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी. अभिमान वाटावा अशी कामगिरी करणे. तर संदीप म्हात्रे साहेब देखील आपल्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा देखील जसं षटक संपेल तसा आपण सन्मान आदरणीय नानांच्या शुभ हस्ते करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर विजय पिल्ले पहिल्या षटक इथे टाकण्यासाठी सज्ज होतात. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता रवी म्हात्रे यांच्या वतीने. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच असली पाहिजे. या मॅच मध्ये संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेला टॉप एज क्षेत्ररक्षक होता फाईन लेगला स्वतः कर्णधार विशाल जितेकर. 0 बाद होतोय रवी म्हात्रे. नवी मुंबई 11ला पहिला झटका.
लक्ष आणि दुसऱ्याच बॉलवर इथे मात्र सिल्वर डक सज्ज होतात. कवलजीत स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला कवलजीतच्या अगेन्स्ट देखील स्ट्रॉंग अपील करतायत विकेट किपर ऋषी नाईक, अपील करतायत इथे गोलंदाज विजय पिल्लई आणि पंचांचा इशारा येतोय नॉट आउट. टीमची धावसंख्या अजूनही खातं उघडायचंय नवी मुंबई 11ला. 3 चेंडूचा खेळ इथे संपन्न झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, 1 क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला, 1 क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफला ठेवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल ऑन साइडला सुमित डोंगरे आणि ऑफ साइडला वैष्णव भोईर. आकुटप्याचा बॉल वैष्णव भोईर आहे डीप मध्ये, परंतु कव्हर्सला अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण आकाश गिरी यांच्या माध्यमातून सिंगलने इथे स्ट्राईक रोटेट होते. खातं उघडलं जात आहे. श्री गणेश इथे केला जातोय. नवी मुंबई 11 टीमची धावसंख्या 1. आपल्या मंचावर संदीप म्हात्रे साहेब आनंद घेतात या स्पर्धेचा. समाजसेवक आहेत कोपरखेडणे गावचे, त्यांचा मी सन्मान लगेचच या 2 बॉल नंतर करणार आहोत. आदरणीय दशरथ भगत साहेब नाना यांना विनंती करू आपण त्यांचा सत्कार आपण करावा. तत्पूर्वी टीमची धावसंख्या 1 आहे. आज अनेक मान्यवर इथे उपस्थित होतील. प्रत्येकाचा सन्मान करणे हे आमचं आद्य कर्तव्य आहे. फक्त काही मर्यादा आमच्यावर आहेत. जो ओव्हर झाल्यानंतर आम्हाला वेळ मिळतो त्यामध्ये आम्ही मात्र नक्कीच सन्मान करणार आहोत. तर गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेला भूषणसाठी हा चेंडू लॉफ्ट करायचा होता. ऑफ साइडला प्रयत्न फसलाय भूषण याचा. चेंडू थोडासा खाली राहतोय. बॅटला ब्रश झाल्यानंतर सिंगल घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये, त्यामुळे एक निर्धाव चेंडूची सांगता विजय पिल्लेनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. आणि नेहमीच क्रिकेटच्या पटलावर असं म्हटलं जातं प्रसिद्ध तेच होतात जे स्वतःला सिद्ध करतात. इथे सिद्ध करावं लागेल, त्याच वेळा तुमचं नाव क्रिकेटच्या पटलावर प्रसिद्ध होईल. हीच गोलंदाजी इथे विजय पिल्लेची. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न भूषणचा कव्हरच्या दिशेने, प्रयत्न फसलाय. सेकंड ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतात. वैष्णव भोईर मॅन फ्रॉम नावा. नावा गावचा हा खेळाडू, उरण तालुक्यातील जे नावा गाव आहे त्या परिसरातील हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. वैष्णव भोईर पुन्हा एकदा राईट मोर द विकेट वाशी सिटी इन कडून पहिला बॉल. पहिला चेंडू स्लॅश करायचा होता. बॅटची कडा घेतली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे सज्ज होता क्षेत्ररक्षक ऋषी भोईर. एकच धाव इथे मिळेल फलंदाज कवलजीतला. टीमची धावसंख्या 2, कवलजीतची धावसंख्या 2. नवी मुंबई 11 टीमची धावसंख्या देखील 2 स्कोर बोर्डर. रवी म्हात्रेने थोडंसं निराश केलं. रवी लवकर बाद झाला. भूषण पाटील मैदानामध्ये आलाय. आता सर्वस्वी जबाबदारी आणि सर्वस्वी जबाबदारीने खेळ भूषण पाटीलला इथे करावा लागेल या मॅच मध्ये, कारण सामना तेवढाच महत्वाचा आहे नवी मुंबई 11 साठी. नवी मुंबई 11 विरुद्ध रायगड 11 हा सामना तुम्ही अनुभवताय. भरपूर प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जुळले, त्या सर्वच प्रेक्षकांचं स्वागत आम्ही करतो या नवी मुंबई क्रीडा नगरीमध्ये. KSB ट्रॉफी, करसन सीताराम भगत ट्रॉफी 2019च्या दरम्यान. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. सुरेख फटका इथे पाहायला मिळतो भूषणच्या बॅट मधून. मिड ऑफला खराब क्षेत्ररक्षण. इथे बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना सिंगल मिळेल भूषणला आणि या सिंगल बरोबर धावसंख्या स्कोर बोर्डवर 3. सेकंड ओव्हर प्रोग्रेसवर आहे. मोठे फटके मारावेच लागतील. टार्गेट मोठं आहे, परंतु मी कौतुक करेन रायगड संघाचं. यावेळेला जिद्दीने उतरलाय रायगड संघ मैदानामध्ये. चांगला खेळ करतोय. विशाल जितेकर इन ऍक्शन नेहमीच पाहायला मिळतो. लगातार क्षेत्ररक्षण तो बदलवतोय. म्हणजे तुम्ही पाहू शकाल एक चांगली जिद्द, चिकाटी मेहनत या टीमच्या खेळाडूंच्या दरम्यान. मी काल देखील उल्लेख केला होता या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकत नाही, तुमच्या अंगी असाव्या लागतात. जिद्द आणि चिकाटी आणि मेहनत ते इथे दाखवतो विशाल जितेकर आणि त्यांची टीम. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. स्लोर बाउन्सर होता, त्याला दिशा दिली मिड विकेटला आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने तुम्ही पाहू शकाल सुमित ढोंगडे मिस्टर 360 पारगावचा खेळाडू सज्ज होता. त्याने धावा वाचवल्यात नक्की आपल्या टीमसाठी 2 आणि ते 2च धावांवर समाधान मानावं लागेल बॅट्समन कवलजीतला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 5. या मॅच मध्ये लक्ष चांगलं आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय नवी मुंबई 11. शेवटच्या ओव्हरमध्ये खूप चांगलं कमबॅक करून दिलं होतं गोलंदाज भरतने. फक्त 4 धावा खर्च केल्या. गंगाने पहिलं षटक टाकलं होतं पहिल्या 17 मध्ये 10 धावा. दुसरं षटक विक्की भोईर यांचं महाग ठरलं 17 धावा. तिसरं षटक गंगाने 9 धावा. चौथं षटक प्रिन्स 17 धावा. ज्या पद्धतीने कवलजीतने फॉर्म दाखवलाय तो खेळण्यासाठी तयार. यावेळेला स्विंग अँड मिस आउटसाइड ऑफ स्टंप गुडलेन स्पॉटवर चेंडू टप्पा खातोय आणि लगेचच आतमध्ये वळण घेतोय. कवलजीतला बीट करून ऋषी नाईक यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. तोपर्यंत धावा झाला स्कोर बोर्डवर आतापर्यंत 7. चांगली गोलंदाजी रायगड 11 या संसोळ्याचे पंच आहेत. गुरुनाथ पाटील जे सारसोळ्याचे पंच आहेत यांच्या वतीने झाले. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज घेतल्यानंतर चेंडू थर्डमॅनच्या दिशेने वळण घेतोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे विकी पाटील यांच्या माध्यमातून केलं जातं जे मुरबीचे खेळाडू आहेत.
मुरबी गावाला बिलॉंग करतात आणि त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झाल्यानंतर कवलजीत फक्त स्ट्राईक रोटेट करतोय सिंगलने. धावा झाल्यात. पॉवर प्लेचा खेळ चालू असताना आतापर्यंत स्कोर बोर्डवर 9. आता सर्वस्वी जबाबदारी भूषणला स्वीकारावी लागेल या मॅच मध्ये, कारण तो कॅप्टन आहे. 2 इंटरनॅशनल स्पर्धा जिंकलेला कॅप्टन आपल्या नवी मुंबईचा सुपरस्टार कोहिनूर हिरा. भूषण पाटील स्ट्रायकिंग एंडला, कारण 10 PL ची स्पर्धा यश बिशा लायन्सने जिंकली. 25 लाखाचं पारितोषिक आणि नुकतीच जी स्पर्धा संपन्न झाली हनन प्रीमियर लीग, ती देखील स्पर्धा जिंकणारा कॅप्टन सध्या मैदानामध्ये खेळत असताना भूषण पाटील. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला. स्ट्रोकसाठी जागा बनवली. फक्त पॉइंटच्या दिशेने दिशा देतोय भूषण. 1 रन कंप्लीट केली जाते. सेकंड रन साठी ते चान्स घेतला जाईल. सेकंड कंप्लीट होईल. ओव्हरथ्रोच्या रूपात 3री रन देखील नक्कीच मिळेल भूषणला आणि 3 धावा यशस्वीरित्या इथे कंप्लीट केल्या जातात. जितेश यावेळेला विशाल जितेकर थोडासा नाराज आहे. आपल्या खेळ करतो. सुस्वागतम वाळून साहेब आपल्या या स्पर्धेमध्ये. तर विजय पिल्लई यावेळेला पहिला बॉल तुम्ही पाहू शकाल भूषण साठी बीट करून जाणारा होता फलंदाज भूषण. इथे मात्र बाद होतोय. एक मोठा हादरा टीम नवी मुंबई 11ला. रोहित मात्रे यांच्या माध्यमातून आणि इथे आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. 3रं षटक चालू आहे. 58 धावा करायच्या आहेत. बारक्या कांबळेने काय बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये. कामोट्याचा सुपरस्टार मागच्या वर्षी मालिकेवरची एक कार ज्या बारक्या कांबळेने जिंकली. आणखीन एक निर्धाव चेंडू रोहित मात्रेच्या विरुद्ध विजय पिल्लई बालाजीच्या माध्यमातून. बालाजीने या वर्षी क्रिकेटमध्ये भरपूर इम्प्रेस केले. अनेक चांगल्या खेळाडूंना आपल्या जागेवर स्तब्ध राहायला इथे भाग पाडले असा गोलंदाज विजय पिल्लई. मॅन फ्रॉम डेरिवली पनवेल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल. थर्ड मॅनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जातंय विकी पाटील यांच्या माध्यमातून आणि रायगडचे शिलेदार आता मात्र हार मानायला तयार नाहीयेत या मॅच मध्ये. खूप विजय पिल्लई सज्ज होतील आपल्या बॉलिंग मार्कवर. ओव्हर द विकेट. कबलजीत साठी हलक्या हाताने फक्त स्टिअर केला चेंडू ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात भरपूर वेगाने. बारक्या कांबळे ज्याने सदा बहार बॅटिंग केली रायगड 11 या टीम साठी आणि नेहमी स्ट्रम्प कार्ड म्हणून उपयोगाला येतो बारक्या कांबळे. त्याचा खेळ आपल्या समोजित सिंग मैदानामध्ये खेळतात. विजय पिल्लईचा पुढचा चेंडू घेऊन येईल या षटकातला शेवटचा. रोहित साठी बॅटची कडा घेतली. चेंडू गलीमधून निघून जातोय. तिथे क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतात. टीमचे कॅप्टन विशाल जितेकर. तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. षटकाची समाप्ती होते अशा पद्धतीने 3ऱ्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम नवी मुंबई संघ 5च्या सरासरीने 2 गडी बाद. स्कोर बोर्डवर फक्त 15 धावा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये संपूर्ण संघ इथे आणला. त्याबद्दल त्याचं विशेष कौतुक आम्ही करतो. धन्यवाद विशाल जितेकर. गोलंदाज तयार. पहिला बॉल रोहित मात्रेसाठी पुन्हा एकदा मिस होते. लाईन सरळ जात. विकेट किपर ऋषी नाईक यांच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल इथे रोहित मात्रेच्या विरुद्ध. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये रन करायचे अजूनही मैदानामध्ये 43. 11 बॉल आणि 43 धावा हे समीकरण. नवी मुंबई विरुद्ध रायगड 11 असा सामना आपल्या समोर रंगत असताना याच दरम्यान रामेश्वर पाटील साहेब आणि विलास पाटील साहेब आपल्या मंचावर उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. जिल्हा काँग्रेस कमिटीचे आदरणीय रामेश्वर पाटील आणि विलास पाटील यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. सुस्वागतम साहेब. आपलं हार्दिक स्वागत आमच्या या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने. 11 बॉल मध्ये अजूनही 43 धावांची आवश्यकता. यावेळेला हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन पुल केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. विजय पिल्लई यांच्या माध्यमातून 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातात. बॅट्समन रोहित मात्रेच्या बॅटमधून धावा झाल्या. स्कोर बोर्डवर 17 म्हणजे अजूनही धावा करायच्या त्या मॅच मध्ये. 41 बॉल मात्र तुमच्याकडे शिल्लक असतील अवघे 10 चेंडूमध्ये 41 धावांचं लक्ष्य. 7 षटकार मारल्यानंतर ही किमया साकार केली जाऊ शकते, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. धावा होऊ शकतात. बॅटिंग करावी लागेल. मध्ये नवी मुंबई विरुद्ध रायगड हा प्रेक्षणीय सामना. या स्पर्धेमध्ये रवी कोरडे नवी मुंबई स्पोर्ट्स यांच्या वतीने सौजन्य लाभलेला हा सामना. त्याचबरोबर विनायकजी अपराज आणि त्याचबरोबर आमचे सर्व सीएचे बांधव जैन पट्टीच्या माध्यमातून
या सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनस्वी आभार. सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगल बरोबर धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 18 रन. रायगडचा बोलबाला या टेनिस बॉल क्रिकेट विश्वावर सातत्याने राहिलाय. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न कवलजीत यांचा बीट केलं गेलंय, कारण रायगड होतं आणि सर्व शिलेदार खूप चांगलं क्रिकेट इथे खेळत असताना थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतो चेंडू. हा चौकार मात्र नक्कीच मिळेल इथे कवलजीतला आणि या चौकाराबरोबर धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 22 या आकड्यावर. 36 धावांची आवश्यकता असेल. मैदानामध्ये अजूनही बॉल असतील 7 चेंडू आणि 36 धावा हे समीकरण या मॅच मध्ये नवी मुंबई 11 या संघाला. तर याच दरम्यान आपल्या मंचावर सुमित चॅटर्जी साहेब, अनिल नानू साहेब, अमीर रजा साहेब, निशित शेट्टी, योगेश जोशी फ्युचर ग्रुपच्या माध्यमातून ते उपस्थित झालेत. तर तुम्हा सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो केएसबी ट्रॉफी 2019 मध्ये आणि या सर्वांचा सन्मान संदीपजी भगत यांच्या वतीने ते केला जातोय. फ्युचर ग्रुपचे सर्वच पदाधिकारी, कॅमेरामॅन आपण आपल्या मोठीच आपल्या समोर. गोलंदाज तयार. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि यावेळेला आणखीन एक चांगला ऑन ड्राईव्ह. बॉर्डरमॅनचा भरपूर चांगला वापर. बॅकलिफ्टला खाली खेळून इथे अतिशय चांगला स्ट्रोक. फक्त सिंगल इथे मिळते रोहित म्हात्रेला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगल बरोबर आतापर्यंत 5 चेंडू 31 धावा. कवलजीत पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार. यावेळेला समोरच्या दिशेने कवलजीतच्या बॅट मधून फटका चांगला येतोय ऑन साइड बाउंड्री लाईनच्या दिशेने. लॉंग ऑन सीमारेषा पार हा चौकार. मैदानामध्ये कवलजीतच्या बॅट मधून एक चांगला चौकार येतोय. 27 धावा अजूनही करायचे आहेत. मॅच मध्ये 4 चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल आकाशच्या माध्यमातून ऑन साइडला खेळून काढला. हा स्ट्रोक फक्त सिंगल इथे कंप्लीट होईल. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 32-32. हे सर्व खेळाडू खेळताना दिसले. तेवढा प्रवास करून पुन्हा एकदा वाशीच्या मैदानावर हे सर्वच खेळाडू आले. अतिथी देव भव ही आपल्या भारताची परंपरा आणि आज तुमचा मी सन्मान नक्कीच करू रायगड वासियांचा. खूप चांगला खेळ तुम्ही केलात. फक्त 1 रन इथे मिळेल आणि या सिंगल बरोबर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर आतापर्यंत 33 धावा करायच्या आहेत. मैदानामध्ये अजूनही 25 रन. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. कवलजीत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला अतिशय चांगला चेंडू भेदक बॉल गोलंदाजच्या माध्यमातून. प्रत्युत्तरच नाहीये यावेळेला कवलजीत. आणि यावेळेला एक फटका तर चांगला येतो. शेवट गोल केला गेला कवलजीतच्या बॅट मधून आणि हा षटकार इथे लगवला. हॅडलक नवी मुंबई 11. वेल प्लेड रायगड 11. वेल प्लेड ऋषी नाईक, विशाल जीतेकर, त्याचबरोबर सुमित ढोंगडे, बारक्या कांबळे, विकी पाटील, प्रवीण घरत, आकाश गिरी, ऋषी भोईर, अंगद पाटील, वैष्णव भोईर, बालाजी पिल्लई. खास करून अतिशय चांगली गोलंदाजी बालाजी पिल्लई.